बीड़ जिले में इस साल रेशम के कोकून की बम्पर पैदावार हुई है, जिससे किसान भी मालामाल हो गए हैं। कृषि उपज मंडी समिति में कोकून की रिकॉर्ड खरीदी इस बात का सबूत है, जिसकी कीमत 1 करोड़ के ऊपर पहुंच गई है। बीड़ जिला रेशम के कोकून के उत्पाद के लिए जाना जाता है। जिले के किसान बड़ी संख्या में रेशम की खेती की ओर मुड़े हैं, जिसे देखते हुए प्रशासन ने बीड़ बाजार समिति में ही रेशम कोकून खरीद केंद्र की स्थापना की, जिससे किसानों को काफी मदद मिली है। इससे पहले बाजार की सुविधा न होने के कारण किसान राज्य के बाहर का रुख करते, लेकिन वर्तमान में बीड़ की कृषि उपज मंडी समिति में ही यह खरीद जारी है। पिछले सप्ताह यहां 15 से 25 टन रेशम की आवक हुई, जिसकी खरीद 1 करोड़ के ऊपर तक पहुंच गई। रेशम के कोकून की आवक आज भी जारी है। पहले बाहरी मंडियों में किसानों के साथ धोखाधड़ी के मामले सामने आते रहे। हालांकि जब से ये केंद्र बीड़ जिला बाजार समिति में स्थापित हुआ है, जिले के किसानों को इसका भरपूर सहयोग मिला है। सगळ्यात पहिले म्हणजे इथं जवळ बाजारपेठ झाल्यामुळे सगळ्या शेतकऱ्याला व्यवस्थित जवळ पडतंय आणि लांब असल्यामुळे इथं जवळ आणल्यामुळे माल पुरतोय, टाइम वाचतो, शेतकऱ्याची म्हणजे दगदग ते वाचतंय सगळं। काय दर मिळतो? इथं व्यवस्थित दर मिळतोय, सरासरी चांगल्या प्रकारे म्हणजे शेतकऱ्याच्या पदरात चांगला भाव मिळतो। सरासरी मध्ये आज मिळाला आहे 550 रुपये भाव मिळालेला आहे। काय वाटतं? रेशीम शेती प्रत्येक शेतकऱ्यांनी करायलाच पाहिजे, कारण 2 एकर जर लागवड असेल तर तो सरासरी मध्ये 40 ते 45-50 हजारापर्यंत तो महिना पाडू शकतो आणि त्याचं कुटुंब आणि ते व्यवस्थितरित्या सांभाळू शकतो। या पहिले आम्ही कपाशीची शेती करायचो, त्याला ते कपाशीची शेती 12 महिने कष्ट करून बी व्यवस्थित पडत नव्हतं आणि हे पीक 2 महिन्याचं असल्यामुळं 2 एकरामध्ये किमान 4-4.5 लाख रुपयाचं उत्पन्न एक शेतकरी व्यवस्थितपणे उत्पन्न घेऊ शकतो। बीड बाजार समिती रेशीम कोष खरेदी केंद्रावरती पूर्ण महाराष्ट्रातून जे आहे ते शेतकरी येत आहेत, त्यांना भाव पण व्यवस्थित भेटत आहे। एक भावाचं जे धरलं तर 350, चांगल्या मालाला 350 ते 700 पर्यंत भाव लागत आहेत आणि शेतकऱ्याची जे आहे मालाची जी क्वालिटी असेल त्या पद्धतीने भाव पण व्यवस्थित भेटत आहे। त्यामध्ये जे आहे ते शेतकऱ्याचं आत्ता मी ऐकलं किंवा डागी डबल आणि पोचट ज्याला भाव भेटत नाही, परंतु जे आहे ते शेतकऱ्यांनी जर व्यवस्थित हे करून आणलं, ते त्यांचं वेचून वगैरे व्यवस्थित जर हे केलं तर डागीला जे आहे ते 100 रुपये भाव आहे, डबलला 150 रुपये आहे आणि पोचटचं जे आहे ते 50 रुपये। व्यवस्थित वेचून आणल्यानंतर काहीच अडचण नाही त्याच्यामध्ये। आतापर्यंत जे आहे ते उलाढाल 150 कोटीच्या पुढून उलाढाल झालेले आहे। या 15 दिवसांचा किती झाली? हे 15 दिवसामध्ये जे आहे ते रोजची जी आवक आहे ती 15 टन ते 25 टनाच्या आसपास रोजची आवक आहे। हां, आर्थिक उलाढाल रोजची जी आहे ते 1 कोटी ते 1 कोटी 25 पर्यंत जाते। आर्थिक उलाढाल जे आहे ते रोजची बाजार समितीतून पुढे बी आहे की आता तर थोडंसं म्हणजे मार्केट थोडंसं व्यवस्थित ह्याच्यामध्ये आलं आहे। आतापर्यंत जे होतं ते शेतकऱ्याला थोडंसं व्यवस्थित सगळ्या गोष्टी हे होत नव्हत्या, परंतु आता शेडचं हे झालेलं आहे, पाण्याची व्यवस्था आहे शेतकऱ्यांना, निवाऱ्याची आहे, सगळ्या गोष्टी हे करून इथून पुढे जे आहे ते ऑनलाईन पद्धतीने कसं हे करता येईल, जास्तीत जास्त शेतकऱ्यांची सुविधा कशा उपलब्ध करून देता येतील याच्यावरच बाजार समिती आणि खरेदी केंद्राचं जे आहे।